आपण मागच्या व्हिडिओजमध्ये विश्व द्रव्याचे बनलेले आहे त्याचे वर्गीकरण पाहिले। वर्गीकरणामध्ये भौतिक वर्गीकरण आणि रासायनिक वर्गीकरण यांचा थोडासा अभ्यास केला। आपण आता या व्हिडिओमध्ये भौतिक वर्गीकरणामध्येच स्थायू, द्रव आणि वायू यांचं डिफरन्सिएशन, त्यांच्यामधील फरक अभ्यासणार आहे। तर आपण बघूयात। त्यासाठी तुम्ही एक चार्ट बनवा। त्या चार्टमध्ये स्थायू, द्रव, वायू हे पॉइंट्स घ्या। त्यामध्येच निश्चित आकार पाहणार आहे आपण। स्थायूंना निश्चित आकार असतो, द्रवाला निश्चित आकार नसतो आणि वायूलाही निश्चित आकार नसतो। आता आपण आकारमान पाहणार आहे। एखाद्या पदार्थाला आकारमान आहे म्हणजे काय आहे, तर त्या पदार्थातील द्रव्याने व्यापलेली जागा म्हणजे आकारमान। मग आता आपण पाहणार आहे की निश्चित आकारमान, स्थायूंना निश्चित आकारमान असते, द्रवाला निश्चित आकारमान असते। कसे असते, तर आता एखादा पदार्थ आपण टेबलवरती ठेवला तर तो पसरतो, पण तोच जर एखाद्या भांड्यामध्ये टाकला तर तो काय करतो, त्या भांड्याचा आकार घेतो। म्हणजे द्रवाला निश्चित आकारमान असते आणि वायूंना निश्चित आकारमान नसते। आता रेणूमधील अंतर पाहणार आहे आपण। अणुरेणूंचा जेव्हा अभ्यास करतो किंवा एखाद्या पदार्थाचा अभ्यास करतो तर त्यातील कण असतात ते एकमेकांना अगदी बांधून ठेवलेलं असतं त्यांनी। त्याच्यामध्ये जी जागा असते, एक पोकळी असते, प्रत्येक 2 कणांमध्ये अंतर असतंच। मग त्या कणांमधील अंतर असतं ते एकमेकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतं, त्यानेच ते बॉन्डिंग तयार होतं। म्हणजेच आता आपण पाहणार आहे की रेणूमधील अंतर कसं असतं। तर तिसरा पॉइंट आहे आपला रेणूमधील अंतर। कोणता पॉइंट पाहणार आहे आपण, रेणूमधील अंतर कसं असतं। तर स्थायूमध्ये रेणूमधील अंतर कमी असतं, सर्वात कमी असतं। रेणूमधील अंतर स्थायूमध्ये सर्वात कमी असतं आणि द्रवामध्ये तेच रेणूमधील अंतर द्रवामध्ये रेणूमधील अंतर स्थायूपेक्षा जास्त असतं, स्थायूपेक्षा जास्त असतं आणि वायूपेक्षा कमी असतं रेणूमधील अंतर। आणि वायूमध्ये रेणूमधील अंतर सर्वात जास्त असतं वायूंमध्ये। आता रेणूमधील परस्पर आकर्षण पाहणार आहे आपण। मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की त्यांना बॉन्डिंग होण्यासाठी ते एकमेकांकडे खेचतात, म्हणजेच ते आकर्षले जातात। म्हणजेच रेणूमधील परस्पर आकर्षण। तर स्थायूमध्ये रेणूमधील परस्पर आकर्षण सर्वात जास्त असतं। तेच द्रवामध्ये रेणूमधील परस्पर आकर्षण हे स्थायूंपेक्षा कमी असतं तर वायूंपेक्षा जास्त असतं आणि वायूंमध्ये रेणूमधील परस्पर आकर्षण सर्वात कमी असतं। आता हे बघा, तुम्हाला मी डायग्राम सांगते कशी आहे ती। स्थायूमध्ये रेणूमधील परस्पर आकर्षण सर्वात जास्त असतं, ते एकमेकांना असे एकदम जवळ बांधलेले असतात आणि असे ते जवळ येऊन ते एकदम दृढ बनतात, कठीण बनतात, असे असतात। आणि द्रवामध्ये कसे असतात, द्रवामध्ये रेणूमधील परस्पर आकर्षण कमी असतं। कुणाच्या कम्पेअर, स्थायूच्या कम्पेअर। आणि वायूच्या कम्पेअर ते जास्त असतात, ते थोडेसे असे असतात। थोडं यांच्यामध्ये स्पेस दिसते आपल्याला, असे दिसतात। आणि वायूमध्ये रेणूमधील परस्पर आकर्षण सर्वात कमी असतं, ते असे लांब असतात कुठेतरी असे, त्यामुळे ते पसरतात किंवा असे मोकळी जागा भेटली की ते वाहतात वायू। आता आपण पाहणार आहे की यांचे गुणधर्म काय आहेत हे आपण पाहणार आहे। तर आता स्थायूंचे गुणधर्म पाहणार आहे, त्याचबरोबर द्रवाचे आणि वायूचे। आता तुम्हाला माहित असलेला वायू आपण घरी वापरतो कोणता, तर LPG आपण घरी वापरतो किंवा आपल्या गाड्यांमध्ये आपण CNG वापरतो, नैसर्गिक वायू वापरतो। ते काय केलेलं असतं, तर ते त्यांना असं सिलेंडरमध्ये पॅक केलेलं असतं। तर कसं पॅक करतात सिलेंडरमध्ये, हे वायू तर यांच्यामध्ये रेणूमधील अंतर परस्पर आकर्षण जास्त असतं, हे मग कसे भरले जातात, तर ते दाबून भरले जातात। वायू दाबून भरता येतात आपल्याला, त्यांच्यामधील आकर्षण शक्ती कमी असते, त्यामुळे ते आपल्याला दाबता येतात। दाबल्याने ते जवळ येतात ते कण आणि आपण त्यांना प्रेशराईज करून भरू शकतो सिलेंडरमध्ये। म्हणूनच मोठ्या कंपनी, गाड्या किंवा
घरी वापरण्यासाठी आपण जे सिलेंडर वापरतो त्यामध्ये आपल्याला वायू दाबून दाबून भरता येतो. हा कोणता गुणधर्म आहे? हा संपीड्य गुणधर्म आहे. आणि संपीड्य हे फक्त वायूकडेच पाहायला मिळतं. द्रव आणि स्थायूमध्ये हा गुणधर्म नाहीये. म्हणजे संपीड्यता हा गुणधर्म फक्त वायूकडे आहे. वायू संपीड्य आहेत म्हणजे कॉम्प्रेसिबल आहेत. कॉम्प्रेसिबल आहेत, ते दाबून भरता येतात. तसेच द्रवांकडे कुठला गुणधर्म आहे? द्रव एखाद्या टेबलवरती थोडंसं पाणी पडलं तर ते काय होतं? पसरतं. त्यांच्यातील आकर्षण शक्ती थोडीशी कमी असते, त्यामुळे ते पसरले जातात. आणि पण त्यांचं रेणूमधील अंतर असतं ते स्थायूपेक्षा जास्त असतं, त्यामुळे ते आपल्याला दाबता येत नाहीत. आपल्याला पाण्याचा एखादा थेंब असेल किंवा जास्त पाणी असेल तरी सुद्धा आपण त्याला दाब नाही देऊ शकत, ते ऑलरेडी पसरले जातात. म्हणजेच आणि ते अशी प्रवाहाची एखादी दिशा भेटली, निमुळती दिशा भेटली तर ते काय करतात? द्रव की त्या दिशेने ते व्हायला लागतात. म्हणजेच त्यांना काय बोलतो आपण? प्रवाहित होतात ते. त्यालाच आपण प्रवाहिता बोलतो. प्रवाहिता, त्यालाच इंग्लिशमध्ये फ्लुइडिटी बोलतात. फ्लुइडिटी म्हणजे द्रवांचा गुणधर्म कोणता आहे? फ्लुइडिटी करण्याचा गुणधर्म आहे. प्रवाहित होण्याचा गुणधर्म द्रवाचा आहे. आणि आता आपण पाहणार आहे स्थायूचे गुणधर्म. स्थायूचे गुणधर्मांमध्ये गुणधर्म आपल्याला स्थायू म्हटलं की समजतं की स्थायू म्हणजे काहीतरी कडक, कठीण असंच असणार आहे. म्हणजे स्थायू काय आहेत? रिजिड आहेत, दृढ आहेत. रिजिड आहेत, त्यालाच दृढता असं बोलतात. का दृढ आहेत? तर त्यांच्यातील रेणूमधील परस्पर आकर्षण सर्वात जास्त आहे. ते एकमेकांच्या अगदी जवळ असतात, त्यामुळे ते एकमेकांना असे बांधून बांधून असतात, म्हणून ते कठीण बनतात आणि कडक असतात. म्हणजेच रिजिडिटी हा स्थायूचा गुणधर्म आहे. रिजिड आहेत स्थायू. दुसरा आहे इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी म्हणजेच स्थितिस्थापकता. स्थितिस्थापकता त्यालाच आपण लवचिकपणा असंही म्हणतो. लवचिकता किंवा स्थितिस्थापकता म्हणतो. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? तर एखादा रबराचा गोळा घेतला किंवा एखादा रबर घेतला, आपण त्याला ओढलं, बाह्य बल लावलं आपण, तर काय होतं? तो ताणला जातो. तोच आपण बाह्य बल काढून घेतलं तर तो जवळ येतो, म्हणजे आहे त्या स्थितीत येतो. म्हणजे ते इलॅस्टिक आहेत. रबरासारखा रबराला ओढलं तर तो ताणला जातो आणि आपण प्रेशर काढून घेतलं की तो आहे त्या स्थितीत येतो. म्हणजेच तो स्थितिस्थापक आहे. आहे त्या स्थितीत येतो म्हणूनच त्याला आपण स्थितिस्थापकता बोलतो. म्हणजेच तो इलॅस्टिक आहे. तिसरा आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय? तर अकार्यता. अकार्यता. एखादा कणकेचा गोळा घेतला, तुम्हाला उदाहरणासाठी मी समजावून सांगते आहे की एखादा कणकेचा गोळा घेतला, आपण त्याला गोल असा बनवला, तर तो काय होतो? आपण त्याच्यावर बाह्य बल लावलं, म्हणजेच गोल बनवला म्हणजे आपण त्याला बाह्य बल लावलं. उभा पण बनवू शकतो, स्क्वेअरमध्ये पण आपण चौकोनी बनवू शकतो. आपण कोणताही शेप दिला, समजा एखादा कणकेचा गोळा घेतला, त्याला कोणताही शेप दिला, बाह्य बल लावलं, तर काय होतं? आपण जो शेप दिलाय तो शेप घेतो आणि बाह्य बल आपण काढून घेतलं तरी तो आपण जो शेप दिलेला आहे त्या शेपमध्ये तो राहतो. म्हणजे तो अकार्य आहे. तो पुन्हा स्थितिस्थापकतेच्या क्रियेमध्ये येत नाही, तो अकार्यत आहे. म्हणून त्याला आपण प्लास्टिसिटी हा स्थायूचा गुणधर्म आहे असंही म्हणू शकतो. आणि चौथा आहे तो इनकॉम्प्रेसिबिलिटी. इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच असंपीड्यता. असंपीड्य. स्थायू कशा आहेत? असंपीड्य आहेत. स्थायूंवर आपण बाह्य बल लावलं तर काय होतं? काय आपण बाह्य बल लावलं तरच तो फुटला जातो किंवा फोडला जातो. त्याला आहे तसं असं पाहिलं तर तो आहे त्या स्थितीतच, कठीण आहे तसाच तो राहतो. म्हणून स्थायू कसे आहेत? तर असंपीड्य आहेत. त्यांना आपण प्रेशराईज नाही करू शकत. जसं वायूंना आपण कॉम्प्रेसिबल म्हटलं की त्यांना आपण दाबून भरतो, तसं स्थायूंमध्ये होत नाही. स्थायू असंपीड्य आहेत आणि वायू संपीड्य आहेत. म्हणजे स्थायू आणि द्रवकडे नसलेला तो गुणधर्म वायूकडे आहे, तो म्हणजे संपीड्य. आणि स्थायू असंपीड्य आहे. स्थायूचे गुणधर्म कोणते? रिजिडिटी, प्लास्टिसिटी, इलॅस्टिसिटी आणि इनकॉम्प्रेसिबिलिटी. हे झाले स्थायूचे गुणधर्म. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये रासायनिक वर्गीकरण पाहणार आहे. रासायनिक वर्गीकरणामध्ये कोणते कोणते घटक येतात? तर मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे येतात. हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. तर मी आता इथेच थांबते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट द्या आणि सबस्क्राईब करा.